आणि पाकिस्तानच्या मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेचा अगदी कडाडून विरोध आहे। अमित शहांच्या मुलासाठी पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळताय का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। पाक सोबत क्रिकेट खेळणार मग सिंदूर गेलं कुठे असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केलाय। मोदींच्या आजूबाजूला दंभ मिळाय, भ्रष्टाचारी सोबत आहेत असं त्यांनी म्हटलं। देशासमोरच्या प्रश्नांबाबत काहीच बोललं जात नसल्याची टीका देखील ठाकरेंनी केलेली आहे। पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय। आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? मग तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी, श्रेय घेतात हे। मला पंतप्रधानांनी सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे, कुंभमेळा वेगळा, हा दंभ मेळा आहे, दंभाचा। सगळे ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले। 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला। तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजींनीच केला आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला। मग कोण कोणाला रक्षण करते? आणि घुसखोरांना म्हणजे कोणाला नक्की करताय तुम्ही? आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला काही घुसखोरांना ठेवतोय घरात? अहो, शेख हसीनाला तुम्ही आश्रय दिले, आम्ही नाही दिलेला। म्हणजे बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देताय आणि आम्हाला सांगताय की घुसखोरांचं रक्षण